देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. या प्रेरणा मंत्राने आपल्याला मनामध्ये देशप्रेमाची ज्योत सगळ्यांच्या छानपैकी जागृत झालेली आहे. सत्य शिव आणि सुंदरतेचा मंत्र असावा खास महान, ध्येयवादी हवा दृष्टिकोन जगणे करूया छान. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय अभयजी वर्तक सर सत्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची मूर्ती. भगिनींचे जीवाधार सेवक संस्था सहर्ष स्वागत करीत आहे. थोडक्यात आपला जास्त वेळ न घेता मी आमचं उद्दिष्ट सांगतो. गेल्या 5 वर्षापासून आमची संस्था फक्त हिंदू धर्मातील गरजवंतांसाठी, गरजू लोकांसाठी मदत करत असते. गेल्या 5 वर्षामध्ये साधारणतः 45 ते 50 लाख रुपये आतापर्यंत आपले गरजू लोकांना वाटून झालेले आहेत. गेल्या 3 वर्षापासून श्री शरदजी पोंक्षे यांचे कार्यक्रम आपण धर्माच्या लोकांनी एकत्र यावं यासाठी आयोजित करीत असतो. त्याला आतापर्यंत आपण प्रतिसाद चांगला दिलेला आहे. यापुढेही द्याल ही अपेक्षा. कुठलंही कार्य करायचं म्हटलं की पैसा हा गरजेचा असतो. आम्ही जो पैसा वाटतो, आम्ही काही फार मोठी माणसं नाही आहे, तर हे आपल्याच लोकांमधून ज्यांची दानत आहे पैसा देण्याची. पैसा सगळ्यांकडेच आहे, नाही असं नाही, अगदी लखपती करोडपती सगळ्यांकडे आहे. परंतु एक दान देण्याची जी वृत्ती असते ती प्रत्येकात नसते. एखादा गरीब माणूस खिशातनं 10 रुपयाची नोट जेवढ्या चटकन काढून देईल तितक्या चटकन करोडपती शोधा. तर आपल्या राम शोधताना, आत्मारामाशी संवाद साधताना आपण कुणाचं काय भलं करू शकतो का? आपण खूप छोटी छोटी माणसं, प्रत्यक्ष आपण कुणाला मदत करणं शक्य नाहीये. तर जीवाधार सेवक संस्था ही जी संस्था आहे, ही ज्या गरजू लोकांपर्यंत पैसा पोहोचवते, तर तो पैसा मुळात यायला पाहिजे. आमच्या आडात जर काही आलंच नाही तर आम्ही वाटू शकणार नाही. त्यामुळे सर्व हिंदू बांधवांना मी नम्रपणे विनंती करतो की ज्याला जेवढी शक्य असेल तेवढी त्यांनी मदत करावी. अगदी 100 रुपये मदत केली तरी चालेल, आमचं कुठलंही बंधन नाही. आमची फक्त विनंती एवढीच आहे की आम्ही जे काय कार्य करतो आहोत या कार्यामध्ये काही ना काही खालीचा वाटा तुमचा देखील असावा. आपल्या धर्माबद्दल एक निष्ठा असावी. आणि म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत असतो, तुम्ही मिलिंदजी कुलकर्णींशी संपर्क साधा. ते तुम्हाला, तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो दर महिना थोडी थोडी मदत करावी. कारण कसं असतं की आमच्याकडे साधारणतः महिन्याला किमान 1 लाख रुपये मदत आत्ता तरी होते आहे आणि ही रक्कम वाढत जाणार आहे. आम्हाला पैशाची खरोखर गरज पडणार आहे ती गरजू लोकांना मदत करण्यासाठी. तेव्हा मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर आमच्या संस्थेला भरभरीत मदत करावी की जेणेकरून त्या सेवक संस्थेचे प्रणेते माननीय श्री मिलिंद कुलकर्णी सर आपल्याशी 2 मिनिटे हितगुज करू इच्छित आहे. सर आपण झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेला मी नम्रपणे शरदजींना विनंती करत असतो, आम्हाला मंगळवार, बुधवार, गुरुवार द्या.
गुरुवारचा एक फार मोठा स्वार्थ आमचा असतो. सात्विक नगर हॅपी होम कॉलनी मधलं जे दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरात आम्ही शरदजींच्या हातून आरती करत असतो आणि त्या आरतीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. या सात्विक नगर दत्त मंदिराचा इतिहास 1 मिनिटात मी आपल्याला सांगतो. पूर्वी ती सगळी सात्विक नगरची जी जमीन होती ती हिंदूंची होती आणि हिंदूंनी मूर्खासारखं वागून, बावळटासारखं वागून आपले बंगले, आपले फ्लॅट, आपल्या जमिनी मुसलमानांना विकले. मुसलमान त्या ठिकाणी येण्याच्या अगोदर ते दत्त मंदिर तिथे होतं आणि या मुसलमानांनी शिरजोरी अशी केली की कोरोना काळामध्ये तिथे कुठे जात नव्हतं म्हणून त्या मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीचा पाय मोडला, तिथल्या कासवाच्या मूर्तीची मान मोडली. हे मी आपल्या सगळ्या हिंदूंना आज का सांगतोय? नाशिक शहराची लोकसंख्या 20 लाखाच्या दरम्यान आहे. त्याच्यात हे लांडे किती असतील? 2-2.5 लाख, 3 लाख. आपण 17 लाख हिंदूंनी काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत का? त्या मंदिराकडे बेवारस म्हणून हिंदू समाज बघतोय. त्या मंदिराची काय अवस्था आहे? आज मी अभयजींना घेऊन गेलो होतो मंदिरात आणि शरदजी केवळ फक्त ते एक असं मंदिर आहे जे मुसलमानांनी घेरलंय आणि तिथे असे गैरप्रकार घडले. ते गैरप्रकार घडलेले बघून त्यांना जे दुःख झालंय त्या दुःखाच्या निरसनासाठी ते दर गुरुवारी आरतीला त्या ठिकाणी येत असतात आणि आजपर्यंत हे आमची ती एक परंपराच झाली की गुरुवार व्याख्यानाची शेवटची तारीख आणि तिथून शरदजींच्या हातून आरती. यावर्षी उलट झालेलं आहे. यावर्षी आपली वेळ 8:30ची, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्याला खरोखर हिंदुत्वाची थोडीफार जरी जाणीव असेल ना, आज इथे बसलेला प्रत्येक जण उद्या सात्विक नगर हॅपी होम कॉलनीच्या दत्त मंदिरात येईल. तुलसी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आहे. ज्यांना कुणाला लोकेशन हवं असेल त्यांनी मला व्यक्तिगत फोन करावा. मी प्रत्येकाला लोकेशन पाठवेल, मला कितीही त्रास झाला तरी. पण तुम्ही सगळ्यांनी अवश्य या. त्या मंदिराची अवस्था बघा. त्या मंदिरासाठी मी 1 कोटी रुपये जमा करण्याचा संकल्प सोडलेला आहे. तो संकल्प पूर्ण होईल ना होईल, पण त्याच्यात आमचा काहीच स्वार्थ नाहीये. सगळे पैसे तिथे दत्त मंदिराला देणार आणि त्या ठिकाणी असं एक मोठं दत्त मंदिर आम्ही उभं करणार आहे की जे नाशिक शहराला एक अभिमानास्पद दत्त मंदिर झालं पाहिजे. आणि आमचे एक व्यंकटेश मोरे आज आले नाहीत. ते व्यंकटेश मोरे अशोक स्तंभावर सगळ्यात मोठी आशियातली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करत असतात, गणपतीची मूर्ती उभी करत असतात. सगळ्या नाशिककरांना ते माहिती आहे. त्यांनी त्या ठिकाणी 100 कोटी भगवा ध्वज उभा करण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि ही धर्मध्वजा आम्ही त्या ठिकाणी उभी करणार आहे आणि मुस्लिमांना ते डौलाने भगवा ध्वज फडकताना तिथे बघावं लागणार आहे. अशी वेळ आम्ही त्यांच्यावर आणणार आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची आम्हाला आवश्यकता आहे. शरदजी आणि अभयजी त्याच्या बाबतीत बोलतीलच. मी आज मुद्दामून तुमचा 1-2-5 मिनिटं वेळ याच्यासाठी घेतला की झोपून राहू नका. कधी कधी मी गमतीने म्हणतो की 50 वर्षांपासून मी हिंदुत्वाचं काम करतोय आणि हिंदू इतके गाढ झोपलेले, गोदड्या पांघरून, ब्लँकेट पांघरून त्यांना किती लाथा मारले तरी ते उठत नाहीत आणि माझे पाय दुखायला लागले लाथा मारून म्हणून मला चालता येत नाही. तेव्हा ही हिंदूंची दुर्दशा आहे. किती जागे करण्यासाठी तुम्हाला किती मोठे मोठे लोक येऊन गेले तरी तुम्ही खुशाल झोपलेले आहात. तेव्हा जागे राहा आणि उद्या सगळ्यांना दत्तगुरूंची शपथ आहे, सगळ्यांनी उद्या त्या मंदिरात आरतीला या. ते संपूर्ण मंदिराचा प्लॉट भरला गेला पाहिजे हे माझं तुम्हाला आव्हान आहे. जय श्रीराम. भगवान दत्तगुरु की जय. संध्याकाळी 7 वाजता आपण सगळे भेटू सात्विक नगर हॅपी होम कॉलनी मधील दत्त मंदिरात. जय श्रीराम. पुन्हा अयोध्येला गेले, ज्याला आपण रामायण असं म्हणतो. त्या रामायणातला जो महत्वाचा कालखंड की जो पंचवटीपासून सुरू होतो आणि तो लंकेपर्यंत जातो. कारण पंचवटीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या धर्मपत्नीचं, माती सीतेचं रावणाने हरण केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने रामायणाला इथून सुरुवात झाली. कारण आपण म्हणतो की जर सीतेचं हरण झालं नसतं तर रामायण घडलंच नसतं. त्यामुळे हा कालावधी सर्वाधिक महत्वाचा आहे की पंचवटी ते लंका. आणि या पंचवटीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या शक्तीची प्रचिती रावणाला येण्यासाठी
याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांनी शर्पणखेचं नाक कापलं. जसं एखाद्या दुकानाचं उद्घाटन करताना आपण नारळ वाढवतो, तद्वत प्रभू श्रीरामचंद्रांच्या या युद्धाच्या नारळ वाढवण्याचं काम लक्ष्मणाने याच भूमीमध्ये केलं. खरं तर एक प्रकारचं एक व्हिजिटिंग कार्ड त्यांनी रावणाला पाठवलेलं होतं की प्रभू श्रीरामचंद्र कोण आहे, हे रघुनंदन कोण आहे याची प्रचिती त्याला दिलेली होती. पण त्यांनी त्याच्यातून तो शिकला नाही, त्याला शहाणपण आलं नाही. त्यांनी आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं तर रावणाने प्रभू श्रीरामचंद्रांना अंडर एस्टिमेट केलं. खरं तो त्या ठिकाणी शहाणा झाला असता तर पुढे रामायण घडलं नसतं. पण तो अहंकारामध्ये होता, मदामध्ये होता, वासनांमध्ये होता आणि मग पुढे सीतामातेचं त्यांनी हरण केलं आणि स्वतःचा विनाश स्वतःच्याच हाताने ओढवून घेतला. अर्थात आतापर्यंत आपल्या धर्मावरती अशी अनेक आक्रमणं झाली. हे काही एकमेव आक्रमण नाही. या सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी शक आले, हूण आले, अरब आले, तुर्क आले, मोगल आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, कितीतरी लोक आले. अगदी कमी पडले म्हणून की काही इंग्रज पण आले की ज्यांनी सनातन धर्माला नष्ट करण्यासाठीचा प्रयत्न केला. पण सनातन धर्म नष्ट झाला नाही, कारण त्या त्या काळामध्ये एक वीरांची फौज या भारत मातेने जन्माला घातली आणि हे प्रत्येक आक्रमण परतवून लावलं. आणि आज या देशामध्ये 100 कोटी हिंदू आहेत. आज या देशाचा पंतप्रधान एक राष्ट्रभक्त धर्मनिष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी राजा म्हणून बसला, हे हिंदूंनी सिद्ध करून दाखवलं. अर्थात होते 20 कोटी, दोघंही समसमान होतो. 1900 ते 1950 केवळ 50 वर्षाच्या कालावधीमध्ये 20 कोटी हिंदू झाले 30 कोटी, मुसलमान झाले 50 कोटी. केवळ पहिल्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. त्यावेळेला जगाची लोकसंख्या होती 250 कोटी. 1950 साली मुसलमान 50 कोटीवरून थेट 130 कोटी झाले. 130 कोटी जगाच्या पाठीवरती मुसलमान झाले. जगाची लोकसंख्या 600 कोटी आणि हिंदूंची लोकसंख्या 80 कोटी. आणि आज 2025 आहे. हिंदूंची लोकसंख्या आहे 100 कोटी आणि मुसलमानांची लोकसंख्या आहे 200 कोटी. मुद्दामून तपासून बघा, जगाच्या पाठीवरती 200 कोटी मुसलमान आहेत. एकेकाळ आम्ही समसमान होतो, 20-20 कोटी होतो. 125 वर्ष आमच्या डोळ्यासमोरचा कालावधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली गोष्ट आणखी मी तुम्हाला 200 वर्षापूर्वी नेतच नाहीये. केवळ 125 वर्षामध्ये आमच्या दुप्पट ते झालेले आहे. आणि येणाऱ्या 2050 पर्यंत 2035 पर्यंत या देशामध्ये, भारतामध्ये मुसलमानांची संख्या असणारे 30 कोटी. किती? 30 कोटी. जगाच्या पाठीवरती सर्वाधिक मुसलमान कुठे राहतात असा पुस्तकामध्ये प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर असणार की भारत. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 मुसलमान नगरसेवक निवडून आले, बरोबर आहे. महाराष्ट्र आणि तो देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलोय. संख्येला घाबरू नका. लक्षात ठेवा, संख्येने काय होत नाही. एक पहिली गोष्ट करतो की 200 कोटी मुसलमान झाले म्हणजे आपण हातपाय गाळायची काय आवश्यकता नाही. कारण आपल्या धर्माची शिकवण अशी आहे की पांडव 5 होते, कौरव 100 होते. छत्रपती शिवाजी महाराज एकटे होते. 5-5 पाचशे त्यांनी या भूमीमध्ये गाडल्या. 5-5 पाचशे या भूमीमध्ये गाडल्या. प्रभू श्रीरामचंद्र एकटे आणि लक्ष्मण एकटा, दोघच जण होते. अयोध्येवरून आलेला एक सैनिक सुद्धा त्यांच्या सोबत नाही. स्वतःची धर्मपत्नी रावणाने, बलाढ्य रावणाने उचलून नेले. 2च भाऊ. त्यांनी व्यूहरचना केली. उगाच वालीचा वध नाही केला. वालीचा वध केला, सुग्रीवाला गादीवर बसवलं, किष्किंधेचं सैन्य घेतलं. त्याच किष्किंधेचा दूत घेतला जो हनुमान म्हणून आम्ही बघतो, तो किष्किंधेचा दूत आहे. त्याला वापरला आणि रावणावरती स्वारी केली आणि लंका जिंकून आणली. आम्हाला संख्येची पडलेली नाहीये. आवश्यकता आहे ती शौर्याची, वीरत्वाची. लक्षात घ्या, शौर्य नसेल ना तर काही करू शकणार नाही. आपल्यासारख्या अनेक संस्कृती जगाच्या पाठीवरती होत्या. एक दुसऱ्या
प्रमाणामध्ये संपुष्टात आल्या. अनेक तुम्ही पारशांचं एक उदाहरण घ्या, अतिशय बोलकं उदाहरण आहे की पर्शिया नावाचा एवढा मोठा देश मुसलमानांनी आक्रमण केलं, सगळ्या पारशांना हकलवून लावलं, शौर्य नव्हतं, आपल्या देशामध्ये आले. आपल्या देशामध्ये आज टाटांचं साम्राज्य किती आहे? 30 लाख कोटींचं. पण हेच टाटा स्वतःच्या मातृभूमीमध्ये 1 इंच सुद्धा जमीन घेऊ शकत नाही. टाटा जगभरामध्ये व्यापार करतायत पण इराणमध्ये व्यापार करू शकत नाही. टाटाने प्रयत्न केला होता की तिथे एखादं एक मायनिंगचं एक ऑप्शन निघत होतं की ती जाऊन घ्यावी. इराण सरकारने हाकलवून लावलं टाटांना. या देशात पाऊल ठेवायचं नाही. आमच्या देशामध्ये 30 लाख कोटींचं साम्राज्य असलेले टाटा काही करू शकले नाहीत कारण शौर्याचा अभाव होता. लक्षात घ्या की आम्हाला आमच्या हिंदूंकडे पैसे नसतील, आमच्याकडे बाकी काही नसेल, आमच्या बाहूंमध्ये बळ आहे, आमच्यामधलं आध्यात्मिक तेज आहे, तो आमचा सनातन धर्म वाचवणार आहे. या सनातन धर्मामध्ये अध्यात्माचा ओज आहे. आज अनेक संत एकत्रित येत आहेत आणि हिंदूंना जागृत करतायत की साधनेच्या बळावरती हा देश वाचवला जाऊ शकतो. याचं एक सूत्र आहे, कारण धर्मशास्त्राने उपाययोजना करत असताना एक सोपं सूत्र सांगितलेलं आहे. धर्म येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती होईल आपल्या ऋषीमुनींना माहिती होतं. धर्माने सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये कसा वाचेल, सनातन धर्म कसा वाचेल, संघे शक्ती कलयुगे. आपण संघटित राहिलो तर आपला देश वाचेल, धर्म वाचेल. आज लक्षात घ्या की आपण सगळेजण या सभागृहामध्ये एकत्रित आहोत, एक संघटित झालेलो आहोत. ह्याच्यानंतर आपल्यातलं वीरत्व जागृत होत आहे. शरदजी इकडे आलेले आहेत, आपल्याला काहीतरी करावंसं वाटतंय. कलियुगामध्ये एकटा माणूस काहीच करू शकत नाही. घरामध्ये असलो आपण हातपाय काय करणार, निराशेचे विचार येतील. पण संघटित झालो कलियुगामध्ये तर मात्र आपण वाचू शकतो. दुसरा उपाय काय मी तुम्हाला सांगतो की त्या उपायांची 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे की आपल्यातली. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मी जर तुम्हाला उदाहरण सांगितलं तर कदाचित ते मनाला भावणार नाही की त्या काळातलं झालं ना. आज मी काय करू, तर आज आपल्या समोरचं उदाहरण आहे की मिलिंदराव कुलकर्णी. या व्यक्तीने, नाशिक मधलाच व्यक्ती, इथेच गेल्या 3 वर्षामध्ये काय स्वरूप उभं केलंय बघा. उपायांसाठी केलेला प्रयत्न की मी हिंदूंच्या मतासाठी धावून नये. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्या हिंदू आरोपींना दहशतवादी ठरवलं गेलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यामध्ये राकेश दावडेंना मी ओळखतो. राकेश दावडेंवरती परिस्थिती अशी की ज्या देशामध्ये 100 कोटी हिंदू राहतात त्यांच्यातले काही तरुण पकडले जातात. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित राष्ट्रभक्त लोक आहेत, माहिती आहे सगळ्यांना, पण मीडिया नॅरेटिव्हमुळे त्यांना कोणी मदत करत नाही. राकेश दावडे तुरुंगामधून सुटून आल्यावरती शरदजी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. का, तर पैसे नाही. त्याला मदतीचा हात हिंदूंना देण्याची म्हणजे विचार व्यवस्था नव्हती. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याचा प्रयत्न यांनी केला. शरदजींचं उदाहरण लक्षात घ्या की स्वतःच ग्लॅमर आहे. आज ते इथे नसते ना तर त्यांना कुठल्या तरी सिनेमामध्ये, सिरियलमध्ये काम नक्की भेटलं असतं. त्यांचं इतका बिझी शेड्यूल आहे. मी गेले 20 वर्ष ओळखतोय. आमचा दोघांचा अतिशय स्नेह आहे. 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. ते इथे वेळ काढून का आलेत माहितीये? त्यांना माहिती आहे की मी आता हा वेळ देणं आवश्यकच आहे. ह्या उपाययोजनेच्या तळमळीसाठी सनातन संस्था ज्या वेळेला संकटात होती त्यावेळेला शरदजी पाठीशी उभे राहिलेले आहेत. उपाययोजनेचा भाग लक्षात घ्या. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, जागतिक कीर्तीचे डॉक्टर. ऑस्ट्रेलिया ते अमेरिका खूप मोठा सन्मान. भारतामध्ये आले. त्यांच्या गुरूंनी सांगितलं की सनातन संस्था ही स्थापन करायचे, अध्यात्माचा प्रसार करायचा आहे. त्यांनी लक्षात घेतलं की हिंदूंमधलं हिंदुत्व जागृत करणं हे प्राधान्याचं काम आहे. प्रत्येक हिंदूला आपल्या देवतांबद्दल माहिती मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी अध्यात्मावरचे 400 ग्रंथ लिहिले. गणपतीला लालच फुल का व्हायचं, उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, फरक काय, विविध शंकराच्या पंडीला पूर्ण प्रदक्षिणा का घालायची नाही, कारण हे आमचं हिंदुत्व आहे, हे कळावं म्हणून गुरुदेवाने हे ग्रंथ लिहिले. येणाऱ्या तरुण पिढीला सांगितलं की धर्मासाठी वेळ द्या. उद्या वेळ देऊन भाषण ऐकून काही होणार नाहीये. माझ्यासारखा मी कॉलेज पूर्ण झाल्यावरती त्यांच्याकडे गेलो, त्यामुळे धर्मासाठी वेळ दे. मी आज सगळ्यात नोकरीच केली नाही. 29 वर्ष पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतोय. माझ्यासारखे 2,500 तरुण आज धर्माच्या प्रसाराचं काम करतात. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी विदेशातली नोकरी सोडून आलेलं आहे, कोणी अशिक्षित सुद्धा आहे, कोणी वयस्कर सुद्धा आहे, कोणी तरुण सुद्धा आहे. 2,500 लोक धर्माच्या प्रसारासाठी बाहेर पडलेले आहेत. कारण उपाययोजना काढणं गरजेचं आहे.
तर ही उपाययोजना प्रत्येकाने विचार करा, मी काय करू शकतो, मी काय करू शकतो. याचा विचार करत असताना 3च सूत्र सांगणार आहे. पहिलं सूत्र आहे ते म्हणजे स्वधर्माचा अभ्यास सुरू करा. मी सनातन धर्मी आहे, हिंदू आहे, तर मला माझ्या धर्माचा अभ्यास करता आला पाहिजे आणि तो मी इतरांना सांगितला पाहिजे. तुम्हाला रामरक्षा येत असेल तर आजूबाजूच्या मुलांना गोळा करा, त्यांना रामरक्षा शिकवा. तुम्हाला जर सनातन धर्माचं ज्ञान घ्यायचंय, बाहेर आम्ही मुद्दामून जे ग्रंथ प्रकाशित केले त्याचा एक स्टॉल लावलेला आहे, त्याच्यावरनं ग्रंथ घ्या आणि मला कळलेलं ज्ञान मी ते इतरांना जाऊन सांगेन. दुसरी गोष्ट की त्याग करा. त्याग करत असताना तन, मन आणि धन तिन्हीचा त्याग झाला पाहिजे. तन म्हणजे शरीराने, ते प्रत्येक ठिकाणी दररोज मी 1 तास तरी देईन असा प्रयत्न करा. मिलिंदजींना विचारा, रागेशताईंना विचारा, इथे पूज्य विवेकानंद जी आहेत त्यांना विचारा. अनेक संस्था आहेत की ज्यांना कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. बरोबर आहे मिलिंद भाऊ? वेळेची सर्वाधिक आवश्यकता आहे. एक वेळ धन नंतर आहे, पहिल्यांदा वेळ पाहिजे. मी तुम्हाला अगदी त्यांच्या वतीने स्पष्ट करतो, पहिल्यांदा वेळेची गरज आहे. ज्यांना वाटतं की मी दररोज 1 तास तरी देईन, किती जण तयार आहेत सांगा? इथल्या इथे उत्तर द्या की किती जण मी दररोज किमान 1 तास तरी माझ्या धर्मासाठी देईन. ऑलरेडी देते आम्ही. 30-40% लोक तयार आहेत. तर एवढ्या किमान मी 15 मिनिटं देईन असे किती लोक आहेत? 15 मिनिटं देणारे कमी आहे. ठीक आहे, पण लक्षात घे की हा वेळ देणं गरजेचं आहे. मनाचा त्याग, मनाचा म्हणजे घरामध्ये टीव्ही सिरियल लागले, घरात पाहुणे आले, ते सगळं सोडून कसं जाऊ, कंटाळा आलाय, मनाचा त्याग करा. आणि धनाचा त्याग, जे काही धन मिळवत असाल त्याच्यातला अंश माझ्या धर्मासाठी लावा, जीवादारला लावा, कुठल्याही संस्थेला द्या. पण माझ्या, जसं मुसलमान जकात गोळा करतात माहितीये का? जकात आहे ना, त्याच्या आधारावरती मुसलमानांचं सगळं नेटवर्क आहे. पूर्ण नेटवर्क त्या जकातीच्या आधारी आहे. हिंदूंची जकात तयार होण्याची आवश्यकता आहे. लक्षात घ्या की देश असाच वाचणार नाहीये, असाच कल्पनांनी भाषणांनी नाही वाचणार आहे. या भाषणांमध्ये जागृत झालेल्या भावना ह्या सभागृहाच्या बाहेर पडल्यानंतर कृतीमध्ये आणल्या तर ह्या भावनांचं मोल आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलोय. आणि शेवटची उपाययोजना म्हणजे दैनंदिन दररोज साधना करा. किमान 1 तास तरी बसून, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास कुलदेवीचं नामस्मरण करा, दत्तगुरूंचा जप करा. जे कुठलं तुम्हाला वाटत असेल, कलियुगामध्ये नामस्मरण ही सर्वात उत्तम साधना सांगितलेली आहे. या नामस्मरणासाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या. त्या साधनेने स्वतःमधलं आत्मतेज जागृत होईल. याच्यासाठीच आपण सगळेजण एकत्रित जमलोय. मी शेवटी एकच तुम्हाला निमंत्रण देणार आहे की येणाऱ्या 23-24 मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये 1000 हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करण्याचं कार्य सनातन संस्था करते आहे. महाराष्ट्रातल्या 1000 संघटना, आपल्याही सगळ्यांना निमंत्रण आहे. या कार्यक्रमाला वरळी डोमला सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, शंखनाद रामराज्य का या नावाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहा. आपल्या परिचित मंडळींना त्या ठिकाणी घेऊन या. येणाऱ्या काळात संघटन हेच आपल्याला महत्वाचं आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्याला एक श्लोक देऊन ठेवलेला आहे, धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आहे, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले. ऐश्वर्य मिळाले त्यांच्या भक्ती करता. धर्माच्या करिता अमास जगती, एवढंच दररोज लक्षात ठेवा. धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडी आले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले. आता धर्मसख्या तुझ्या पुरतिया नम्रतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी ही वाणी अर्पण करतो. आपल्या सर्वांना पुन्हा. तुला मुलं होती आणि मग तो पुत्रकामेष्टी यज्ञ केला. आता 3 बायका आहेत, फार छान दिले. सुमित्रा, आपलं कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. याची फोड फार छान केली. कौसल्या म्हणजे कौशल्य, सत्व गुणांचं प्रतीक आहे. संपूर्ण संसाराला, सगळ्या संसारातली जेवढी नाती आहेत, नवरा आहे, होणारी मुलं बाळ आहेत, दीर आहेत, नणदा आहे, जावा आहे, सासू सासरे आहेत, तेव्हाचे आतासारखं नाही हम दो हमारे दो, तेव्हाची कुटुंब, या सगळ्यांना बांधून ठेवण्याची कौशल्य असलेली ती कौशल्य.
एक एक पात्र समजून घेतली ना की मग त्यातल्या काही घटना जेव्हा उद्या आपण बघू रामायणातल्या, तेव्हा त्या घटना दोन पात्रांमध्ये घडतात. राम आणि भरत मध्ये काहीतरी घडतं, लक्ष्मण आणि भरत मध्ये काहीतरी घडतं, कैकई आणि रामामध्ये जे काय घडतं, तेव्हा कैकई नेमकी काय आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पात्रांचा अभ्यास हे नट असल्यामुळे या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून या रामायणाकडे बघायला शिकलो मी. यांनी प्रेरित केलं हे काय काय मागे लागतं. हे सगळं कौशल्य. दुसरी आहे ती सुमित्रा. आपण नेहमी म्हणतो ना, सुविचार, सुनियोजन. सु म्हणजे चांगलं, सु म्हणजे चांगलं आणि मित्र म्हणजे सर्वांबरोबर मैत्री करणारी. अशी संसारामध्ये सुनियोजन करणारी आणि सर्वांशी मैत्री करणारी ती सुमित्रा. ही दुसरी बायको आहे. तिसरी आहे कैकई. कैक म्हणजे असंख्य, असंख्य पद्धतीनं विचार करणारी. संसारा अख्खा बांधून ठेवायचं तर असंख्य पद्धतीनं विचार केलाच पाहिजे. नवऱ्याने जे पैसे दिले महिन्याच्या 1 तारखेला, त्या पैशाचा असंख्य पद्धतीने विचार करून महिन्याचं नियोजन करायचं असतं. त्या असंख्य पद्धतीनं विचार करून 2 गोष्टी करता येतात. असंख्य पद्धतीनं विचार करून फक्त दुसऱ्याचा फायदाचा विचार करता येतो आणि असंख्य पद्धतीने विचार करून फक्त माझ्या फायद्याचा विचार करता येतो. काही नेमकी माझ्या फायद्याचा विचार करणारी होती. म्हणून एवढं मोठं संकट तिने दशरथासमोर उभं केलं. अशा या 3 बायका. आणि मग सत्व गुणांची असलेली कौसल्या, तिच्या पोटी रावण प्रचंड विद्वान होता. रावणाने पुन्हा पुन्हा वेदांची रचना केलेली आहे बरं का. आणि भगवान शंकरानेच हे काम त्याला दिलेलं आहे. एवढा सशक्त, एवढा ताकदवान असा हा शत्रू पण कसा असावा. म्हणजे शत्रूमध्ये पण एक जर अनेक खलनायक घेतले एकत्र, तर त्या सगळ्या खलनायकाचा आदर्श खलनायक म्हणावा लागेल रावणाला. स्त्रीला पळवून दिलंय पण हात नाही लावलाय, व्यभिचार नाही केलाय, रेप नाही केला. ज्या दिवशी सीता स्वतःहून येईल तोपर्यंत वाट बघितली, तोपर्यंत हात नाही लावलाय. उचलून आणलंय पण हात नाही लावलाय. हा रावण विश्रवा, श्रवा म्हणजे श्रवण, ऐकणं. आणि त्याची बायको कैकसी, कैकई नव्हे कैकसी, यांचा हा पुत्र आहे रावण. हे रावण हे नाव भगवान शंकरांनी दिलेलं आहे बरं का. त्याचं ओरिजिनल नाव दशानन. दशानन म्हणजे जे मालिकांमध्ये वगैरे दाखवतात 10 तोंड वगैरे, असं अजिबातच नाही. जर आपण ती संकल्पना मान्य केली 10 तोंडांची, तर 10 तोंड म्हणजे प्रत्येक तोंडाला एक मेंदू आहे, एक विचार करणारी बुद्धी आहे. तर 10 माणसं जेवढा एका वेळेला विचार करतील तेवढा विचार एकटा माणूस करण्याची क्षमता असलेला, म्हणून तो दशानन. पुलस्त ऋषी ये हृदयीचे हे हृदयी वंशसरांनी आपलं इतकं छान सांगितलं आहे. त्यांचे विचारधन आपल्याला अंतर्मुख करणारे असे आहेत. आपली ही देवभूमी आहे आणि हिंदू राष्ट्र हे नक्कीच अबाधित राहणार आहे. पण त्यासाठी मात्र आपल्याला आपला आत्माराम जागरूक ठेवावा लागणार आहे. पूर्वाश्रमीचे विष्णुगिरी महाराज, शांतिगिरी महाराजांचे परम शिष्य, वर्तमानातील विवेकानंद महाराज यांचा सत्कार जीवाधार सेवक संस्थेचे प्रणेते माननीय मिलिंद कुलकर्णी सरांनी करावा अशी मी विनंती करते.
अर्पण करतो. धन्यवाद. एक सूचना, ध्येयमंत्र आणि वंदे मातरम झाल्याशिवाय आपण कोणीही इथून जाणार नाही, एवढी विनंती आपल्या सगळ्यांना. 4 पावलं कोणासोबत कोण चालत येतं, 4 पावलं कोणासोबत कोण चालत येतं, सोहळ्याच्या निमित्ताने जडलं. सगळ्यांनी शक्यतो 7 वाजता खरंच एकदा मंदिरात येऊन बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आणि 8:30ला इथे प्रोग्राम नेहमीप्रमाणे सुरू होईल. धन्यवाद. सॉरी. श्रीयुत विवेकानंदजी महाराज, तुमचं इथे स्वागत आहे. आभार तुम्ही आल्याबद्दल. आणि मी नाव लक्षात मयुरी ताई आलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि आभार. थँक्यू. देवस्थान आपण आपल्या संस्थेमध्ये संध्याकाळी 7 वाजता आपण एकत्र आपण काय करतो, 7ची वेळेवरती ठिकाण देतो मंदिरात त्याच्यामध्ये घेणे काम म्हणजे पक्क काम डायरेक्ट की बाबा काय करायचं संध्याकाळी 7 वाजेच्या वेळ धर्मासाठी, धर्मयुद्धासाठी, धर्मयोजनासाठी. जय श्रीराम. आणि मी तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये नाही, मी तुम्हाला परत फोन करेन. या प्रेरणा मंत्राने आपल्याला मनामध्ये देशप्रेमाची ज्योत सगळ्यांच्या छानपैकी जागृत झालेली आहे. सत्य, शिव आणि सुंदरतेचा मंत्र असावा खास महान, ध्येयवादी हवा दृष्टिकोन, जगणे करूया छान. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय अभयजी वर्तक सर देवस्थान आपण आपल्या संस्थेमध्ये संध्याकाळी 7 वाजता आपण एकत्र आपण काय करतो, 7ची वेळेवरती ठिकाण देतो मंदिरात त्याच्यामध्ये घेणे काम म्हणजे पक्क काम डायरेक्ट की बाबा काय करायचं संध्याकाळी 7 वाजेच्या वेळ धर्मासाठी, धर्मयुद्धासाठी, धर्मयोजनासाठी. जय श्रीराम. आणि मी तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये नाही, मी तुम्हाला परत फोन करेन. हां झालं